श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय नमस्कार। आज दिनांक 18 जुलै। श्रीराम जय राम जय जय राम। साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही। श्रीराम जय राम जय जय राम। साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही। देहबुद्धी आहे तोवर, म्हणजेच मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच। काळजी मनातून असते। जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडित नाही। कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे। पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल। भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही। मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे। भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे। एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो। संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाही, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात। संकटांपेक्षा संकटांची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते। आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या, हा संतांचा एकच हेतू असतो। संत विषयावर मालकी गाजवितात। जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे। संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात। संत साक्षीत्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही। संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत। वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात। जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे। समाधान हे आपल्यालाच घ्यायचे असते। म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये। जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधान मानावे। कचेरीचे विचार आपल्या बरोबर घरी आणू नयेत, ते तिथेच ठेवावेत। घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशय असे असावे। भोळेपण एक प्रकारे चांगले, ती भाग्याची गोष्ट आहे। जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते, जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते। झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न करता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे। म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते, त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहिला, आनंद हे फार मोठे औषध आहे। हसावे, खेळावे, लहान मुळात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे। ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले। समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे। ती मिळविण्याचा उपाय म्हणजेच भगवंताचे स्मरण होय। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला पुन्हा एकदा साक्षीभावाबद्दल सांगतायत। जोपर्यंत ही देहबुद्धी आहे तोपर्यंत आपल्याला काळज्या लागतात, कारण काळजी ही मुळात आपल्या मनात असते। आणि जोपर्यंत आपल्या मनात संशय घर करून आहे तोपर्यंत आपली ही काळजी कायम टिकून राहते। जोपर्यंत भगवंताविषयी आपल्याला विश्वास वाटत नाही, जोपर्यंत आपल्या मनातल्या शंका आणि संशय फिटत नाहीत, तोपर्यंत ही काळजी काही आपल्याला सोडत नाही। आणि भगवंताचं प्रेम हे खरंच वेड लावणार आहे।
आणि अशी भगवंताची तळमळ वेळ जेव्हा आपल्याला लागतं आणि जेव्हा आपल्या आयुष्यात आपले गुरु संत संगती आपल्याला लागते, त्याच वेळी आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसतो आणि मग आपल्या मनातले संशय आणि काळज्या फिटतात आणि मगच आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होऊ शकते. मुळात संत हे या जगात साक्षी भावाने वावरत असतात आणि जो साक्षी भावाने वावरतो त्याला कुठल्याही सुखदुःखाची बाधाच होणं शक्य नसतं. आणि म्हणूनच जेव्हा अशा संतांची संगती आपल्याला लाभते तेव्हा आपण त्यांच्या आज्ञेचं खरं तर एकनिष्ठेने पालन करणं आवश्यक आहे. तरच आपल्याही मनातल्या या संशय आणि काळज्या दूर होतील आणि खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान आपल्या आयुष्यात प्राप्त होऊ शकेल आणि मगच आपल्या या जन्माचं सार्थक होईल. महाराज इथे सांगतात की जसजसं आपण म्हातारे होत जातो, आपलं वय वाढत जातं, तसतसं आपलं शरीर आणि मनही थकत जातं. आणि म्हणूनच अशा परिस्थितीत खरं तर आनंदात राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही अगदी लहान मुलासारखं व्हावं, हसावं, खेळावं, बागडावं, जे काही करावं, पण अतिशय आनंदात मात्र राहावं. आणि असा आनंद लाभणं, असं समाधान लाभणं हीच खरं तर भगवंताची सगळ्यात मोठी कृपा आहे आणि त्यातच आपल्या आयुष्याचं कल्याण आहे, सार्थक आहे. असं हे आयुष्याचं कल्याण तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय